श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 16 मराठी भावार्थ। सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले। श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही। मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात। मला त्यांचा वीट आला आहे। मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे, तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या। तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतः आपले अहित करून घेत आहेस। तू स्वतःचे गुणा व गुण काय आहेस त्याचा विचार करीत नाही। तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरूंचे तू दोष दाखवतोस। तुझे मन स्थिर होणार नाही। जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही। जो गुरु सेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञान होते। गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते, अष्टसिद्धी आपल्याला वश होतात। गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे। मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी। अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो। त्यांनी धौम्य ऋषींचे 3 शिष्य गुरु कृपेस कसे पात्र ठरले याची पुढील कथा सांगितली। धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकाचे रक्षण कर। शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये। गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे निघाला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, जोडणी वगैरे काम करून धान्य पोत्यात भरून त्याने गाड्यावर ठेवले। एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले। वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला। त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू नये म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले। नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला। शिष्याने केलेल्या प्रयत्नांची परिकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले। त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला। अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या 2 शिष्यांना सुद्धा परीक्षा घेतली व त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले। नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाही। हे तुला माहिती असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहे। एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते। हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला। आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्याचा मन तयार होईना। म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे, तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही। तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले। तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणी वंदन केले। तुम्ही जगद्गुरु असून त्रैमूर्तीचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले। तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा। त्याचप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमः। विनवे शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत, सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी। शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले कोण गुरुपाशी। पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे दातार। गुरुचरित्र कामधेनु, सांगेन तुझ विस्तारनु। श्री गुरु राहिले गोप्य होऊनी, वैजेश्वर सानिध्येसी। समस्त शिष्य तीर्थेसी, स्वामी निरूपे गेले परियसी। होतो आपण गुरुपासी, सेवा करीत अनुक्रमे। संवत्सर एका तया स्थानी, होते गोप्य श्री गुरु मुनी। अंबा आरोग्य भवानी, स्थान बरवे मनोहर। असता तेथे वर्तमानी, आला ब्राह्मण एक मुनी। श्री गुरु ते देखोनी, नमन करे भक्ती भावे। माथा ठेवणी चरणावरी, श्रोत करी नाना परी। ना स्वामी माते तारी तारी, अज्ञान सागरी बुडालो। गुरुची सेवा बहुत दिवस, केली नाही सयास। याची कारणे मानस, स्थिर नव्हे स्वामी या। ऐसे पुसते श्री गुरुमूर्ती, मुनी डोळा अश्रू येती। दुःखे दाटली अमिती, एके स्वामी गुरुराया। एकोणे मुनीचे वचन, श्री गुरु पुसती हासून। जाहलीसी तू केवी मुनी, गुरुविने सांग मज। ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती,
मुनीच्या डोळा अश्रुपाती, दुःख दाटल्या परिमिती. एक स्वामी गुरुराया, गुरु होता आपणासी एक. अति निष्ठुर याचे वाक्य, माते गांजिले अनेक. अकृत्य सेवा सांगे मज, न सांगे वेदशास्त्र आपण. तर्क भाष्यादी व्याकरण, मने तुझे अंतकरण. स्थिर नवे अद्यापि, येणे परी बहुत दिवशी. होतो तया गुरुपाशी, बोल माते निष्ठुरसी. का पोनी आलो तयावरी, हे कोणी तयाचे वचन. श्री गुरुमूर्ती हास्यवदन, म्हणती एक ब्राह्मणा. आत्मघात की तूच होसी, न विचारसी आपले गुण. तू ते कैचे होय ज्ञान, गुरुद्रोही तुची जाण. अल्पबुद्धी परियसा, आपुल्या गुरुचे गुण दोष. सदा उच्चार करीते हर्षे, ज्ञान कैसे होय माणसे. स्थिर होय केवी असा, जवडी असता निधानू. का हिंडावे रानू रानू, गुरु असता कामधेनू. पंचुनी आला आम्हा जवळे, संतुष्ट विताग श्री गुरुसी. अष्टसिद्धी आपुल्या वसी, क्षण न लागता परियसी. वेदशास्त्र त्यासी साध्य, एकोणी श्री गुरुचे वचन. माता श्री गुरु चरणी ठेवून, विनवतसे कर जोडून. करुणा वचने करुणिया, अज्ञान माया वेष्टोन. नेने गुरु कैसा कवन, सांगा स्वामी प्रकाशोन. ज्ञान होया आपणासे, करुणा वचन एकोणी. श्री गुरुनाथ संतोषिणी, सांगता ती विस्तारुणी. गुरुसेवा विधान, श्री गुरु म्हणती एक मुनी. गुरु म्हणजे जनक जननी, उपदेश करता आहे कोणी. तोची जाण परम गुरु, गुरु विरंची हरिहर जाण. स्वरूप तोची नारायण, मन करुणिया निर्वाण. सेवा करावे भक्तीने, यदर्थी कथा एक. सांगो आम्ही तत्पर एक, आदी परवी असे निक. गुरुसेवा भक्ती भावे, द्वारावर्ती तीर्थे परियसी. विप्र एक धौम्य ऋषी, तिघे शिष्य होय त्यासी. वेदभ्यास करावया, एक अरुणी पांचाड. दुसरा वैद्य केवळ, तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करती विद्ये लागी, पूर्वी गुरुची ऐसी रीती. शिष्या करवी सेवा घेती, अंतकरण त्याचे पाहती. कैसे निर्वाह शिष्यांचे, पाहुणिया अंतकरण. असे भक्ती निर्वाण, कृपा करती तक्षण. मन कामना पुरविती, ऐसे धोप मुनी भला. तया अरुणी पांचाळा, एके दिवशी निरोप दिदला. एक द्विजा एक चित्ते, शिष्याशी म्हणे धौम्य मुनी. आजी तुवा जाणून राणी, वृत्तीसी न्यावे तडाक पाणी. जववरी होय तृप्त भूमी, असे वृत्ती तडे खाली. तेथे पेरिले असे साडी, तेथे नेऊनी उदक घाली. शीघ्र म्हणे शिष्याशी, ऐसे गुरु निरोप होता. गेला शिष्य धावता, तटकाते असे पाहता. कालवा थोर वाहत असे, जेथे उदक असे वाहत. अति दरार गरजत, वृत्ती भूमी असे उन्नत. उदक केवी चढो पाहे, म्हणे आता काय करू. पोपतील माते श्री गुरु, उदक जातसे दरारू. केवी बांधू म्हणतसे, आणुनिया शिळा दगड. बांधिता झाला उदकाड, पाणी जातसे धडाड. जाती पाशान वाहुनी, प्रयत्न करी नाना परी. काही केल्या न चढेवरी, मने देवा श्री गुरु हरी. काय करू म्हणतसे, मग म्हणे विचार करी. गुरुचे शेती न चढे वारी, प्राण त्याजिन निर्धारी. श्री गुरुचे वृत्ती निमित्त, निश्चय करुणी मानसी. मनी ध्यात श्री गुरुशी, मने आता उपायासी. योजिनी प्रयत्न करावा, उदकाच्या प्रवाहात. घालित पाशांना जाती वाहत, आपण आड पडो म्हणत. निर्धारिले तया वेळी, दरडी हाती धरी दृढे. पाय टेकी दुसरीकडे, चाला आपण उदकाळ. मनी श्री गुरुसी ध्यातसे, ऐसा शिष्यो शिरोमणी. निर्वाण मन करिता क्षणी, वृत्तीकडे गेले पाणी. प्रवाहाचे अर्धे देखा, ऐसा शिष्य तया स्थानी. बुडाला असे प्रवाह पाणी, गुरुची वृत्ती जाहली धणी. उदक पूर्व परियसा, ज्याचा गुरु धौम्य मुनी. विचार करी आपल्या मणी, दिवस गेला अस्तमानी. अद्याप शिष्य नये म्हणे, ऐसे आपण विचारित. गेला आपुल्या वृत्तीत, झाले असे उदक बहुत. न शिष्य देख तया स्थानी, म्हणे शिष्या काय झाले. किंवा भक्षिले व्याघ्र व्याडे, उदकानिमित्त कष्ट केले. कोठे असे म्हणतसे, ऐसे मनी विचारित. उंच स्वरे पाचारित, अरे शिष्या सखया म्हणत. प्रेम भावे बोलावी, येणे परी करुणावचनी. पाचारितसे धौम्य मुनी, शब्द पडे शिक्षकानी. तेथुनी मग निघाला, येऊन या श्री गुरुशी. नमन केले भावेसी,
धौम्य मुनी महाहर्षी अलिंगोणी आश्वासिले वर दिदेला तये वेडी एक शिष्य स्तोम मोडी तुते विद्याली सकडी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणती तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे गुरुचरणी भक्ती भावे करुणिया कृपानिधी धौम्य मुनी आपुल्या आश्रमाने उनी निरोप दिदला संतोषणी विवादी आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपुल्या स्थाना आणिक शिष्य दोघे जाना होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाना गुरूंची करी श्रुषणा त्याचे पांत करणा धौम्य गुरु म्हणतसे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन एक तुझसी तुवा जाऊन ऐर्निशी वृत्ती आमुचे रक्षिषे रक्षुनिया वृत्तीशी हा नावे धान्य घरासी ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपुल्या गृहापाशी सांगता झाला श्री गुरुशी मने व्रीही भरले राशी आता नावे घरासी काय निरोप म्हणतसे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतरानी आता धान्य नावे म्हणून देते एक गाडा तया जुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरी कडा येणे परी घेऊन या गाडा आला तया वृत्ती जवळी दोन्ही खंडी साडीसी बरी शिष्या गाडी आसी एकीकडे रेडी आसी जुंपणी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेशी आपण ये तया सरसी मग आपुल्या कंठासी बांधिते झाला जीव देखा सत्रासे तया सरसी चालता आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गडा ओढतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्रानी गडा फास पडेसा सोडून या रेड्यासी काढील शिष्य गाडी आसी ओढीता आपुले गडा फासी पडून प्राण तेजू पाय इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहून नयने कृपाधिक उपजली सोडून या शिष्या ते आलुंगनी करुणा भरिते वरदी दिले अभिमते प्रसन्न होसी वेदशास्त्री वरदेती तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा श्रुषण बहु करी परियसा त्यासी असे बहुताहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु या ते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे नेऊन या राणी रक्षण करी तृणाचरे ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेऊन या राणी चारविते बहुवस शुद्धा लागतासी आपणासी शीघ्र आणिले घरासी कोपे गुरु तयासी मने शीघ्र येतोसी कारे सूर्य जाय अस्तमणी तव वरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे अंगीकारोणी शिष्य राणा गुरे घेऊनी गेला राणा शुद्धा क्रांत होऊनी जाना चिंतितसे श्री गुरुसी सरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्राश्रम तेथे जाऊन या तया स्थानी भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी प्रतिदिवसी रक्षुणी आणि गुरेनिशी वर्तता ऐसे येरे दिवशी उसता झाली धौम्य मुनी गुरु मने शिष्याशी तू नित्य उपवाशी तुझा देह पुष्टीसी कवणे परी होतसे एकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्यू भिक्षा करीतो प्रतिदिने विप्रागरी तेथे देखा भोजन करुणे प्रतिदिवसी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सोडून केवी भक्षी भिक्षा मागुनी घरासी आणूनी द्यावी प्रतिदिवसी मागुनी जावे गुरापासी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोपे येरे दिवशी गुरे नेऊनी रानासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिदली घरात घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण पुनरुपी जाई तया स्थाना भिक्षा करुणे जेवितसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिले भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काढ ऐसा कंठितसे येन परी किंचित काढ वर्तता झाला महास्तुड एके दिवशी गुरु कृपाळू
पुसतसे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेने आपुली शुदा शमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी करीत भोजन आपण ऐसे म्हणता धोमे मुनी तया शिष्यवरी कोपोनी म्हणे भिक्षा दोन वेळ आणून देई घरी पा गुरु निरूप जेने परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करी मनी क्लेश न करीच गुरे सहित राणात असे शिष्य श्रुधाक्रांत गोवत्स असे स्तनिपित देखता झाला तयासी स्तनिपिता वासुरासी उच्छिष्ट गडे संधीसी वाया जाते भूमेसी म्हणून आपण जवडी गेला आपण असे श्रुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरुण्या दोन्ही हात धरी वरिष्ठ शिर देखा ऐसे शिरपान करी घेऊन आपुले उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा घरी देतसे भाव भक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने मनी गुरु अवलोकून पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी कवने परिपुष्ट होसी सांगुळे आपुले वृत्तांतासी उच्छिष्ट शिर पान करीतो एकुणी मने शिष्याशी मतीन होय उष्टिस्तेसी दोष असे बहुवसी भक्षू नको याचिकेनी भक्षू नको मने गुरु नित्य नाही तया हारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणतसे येणे परी गुरे सहित जाता होता राणात घडत होता शिर बहुत एका रुईचे झाडाशी मने बरवे असे शिर उच्छिष्ट नव्हे निर्धार पान करू धरणीवर मने तेथे बैसला पाने तोळणी कुसरी तयामध्ये शिर भरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षयात तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानुराणी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे काष्टनाय अक्षीहीन करीतसे चिंता गोधन गुरे पाहो जाता रान पडिला एका आडात पडून आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धोमे मुनी अजूनही शिष्य नाही का म्हणून गेला राणासी देखते ते गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारी प्राचारिता धोम्य मुनी ध्वनी पडला शिक्षकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाडू ऐकोनी या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिदला तये वेळी निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी येऊनी श्री गुरुशी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवशी शिष्योत्तमे तये वेळी संतोषिनी धौम्य मुनी तया शिष्या लिंगोणी मनी शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीशी प्रसन्न होऊनी शिष्याशी हास्य स्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रगादी तक्षणेशी आली तया शिष्याशी गुरु म्हणे शिष्याशी जावे आपुल्या घरासी विवादी करुणे सुकेसी नांदत ऐसे म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंकी उत्तंक नामक विख्याती शिष्य तुझा परियसा तोची तुझ्या दक्षिणेशी आणिल कुंडले परियसी जिंकोण्या शेषाशी कीर्तिवंत होईल जन्मे जेय राजासी तोची करील उपदेशी मारविल समस्त सर्पासी याग करुण्या परियसा तोची उत्तंक जाऊनी पुढे केला सर्पयज्ञ जन्मजेयात प्रेरून समस्त सर्प मारविला ख्याती झाली त्रिभुवनात तक्षका आणिला इंद्रासहित गुरु कृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियसा ऐसे तू जाणून मानसी वृथा हिंडती अविद्येसी जावे आपुल्या गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य त्याचे मन असंतुष्टविता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करुणे सुनिश्चिता त्वरित जाई म्हणतसे ऐसे श्री गुरु निरोप देत विप्र झाला अतिज्ञाता चरणावर ठेवणी माता विनवितसे तया वेळी गुरुद्रोह आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतकरण भिन्न होता प्रयास असे एक करिता ऐसे माझा मनपतित काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपभोग वाचुनी पाही यो जीवित्वाची वासना नाही प्राण तेजिना गुरुप्रती ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निगे वैराग्यसी निश्चय केला प्राण तेजू
अनुतप्त झाला तो ब्राह्मण, निर्मळ झाले अंतकरण, अग्नी झाला जैसे तृण, भस्म होय तक्षणी, निर्वाण रूपे तो द्विजवर, निघाला त्वेजु कलेवर, ओळखूनिया जगद्गुरु, प्राचारित तयावेळी, बोलवणे ब्राह्मणासी, निरोप देती कृपेसी, न करे चिंता तू मानसी, गेले तुझे दुरित दोष, वैराग्य उपजले तुझ्या मनी, दुष्कृत्ये गेली जळुनी, एकचित्त करुणे मनी, स्मरे आपुल्या गुरुचरण, तये वेळी श्री गुरुशी, नमन केले चरणासी, जगद्गुरु तुची होसी, त्रिमूर्तीचा अवतार, निर्वाण देखुणे अंतकरण, प्रसन्न झाला श्री गुरु आपण, मस्तकी ठेविती कर दक्षिण, तया ब्राह्मणासी पर्यसा, वेदशास्त्रादी तत्काळी, मंत्रशास्त्रे आली सकळी, प्रसन्न झाला चंद्रमोळी, काय सांगू देवत्या द्विजाचे, आनंद झाला ब्राह्मणासी, श्री गुरु निरूपिती तयासी, आमुचे वाक्य तू पर्यसी, जाय त्वरिता आपुल्या गुरुपाशी, जाऊन या गुरुपाशी, नमन करी भावेसी, संतोषी होईल भरवसी, तोची आपण सत्य मानी, ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया ब्राह्मणा संभाषिती, निरूप घेऊन या त्वरित, गेला आपुल्या गुरुपाशी, निरूप देऊनी ब्राह्मणासी, श्री गुरु निघाले पर्यसी, भिल्लवडी ग्रामासी, आले भुवनेश्वरी सन्निग्ध, कृष्णा पच्चिक तटाकेसी, औदुंबर वृक्ष पर्यसी, श्री गुरु रायल गुप्तेसी, एक चित्ते पर्यसा, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे, श्रीनुस्य सरस्वतूपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, गुरु शुषा महात्मा वर्णन नाम षोडशोऽध्याय, श्री गुरु दत्तात्रेया परमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।